नवरात्रीमध्ये देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. अनेक धार्मिक कारणांसोबतच स्त्री शक्ती पूजनाचा एक संस्कार देखील यामध्ये जोडला गेलेला आहे. या निमित्ताने आपण वेगवेगळ्या क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या महिलांकडून त्यांच्या कार्याविषयी जाणून घेतोय. तर आज आपल्या सोबत आहेत पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम. आपण त्यांच्याकडून त्यांच्या कार्याविषयी जाणून घेऊयात. नमस्कार मॅडम. नमस्कार. स्वागत आहे आमच्या चॅनल मध्ये. नमस्कार. सर्वप्रथम तर तुम्हाला नवरात्रीच्या खूप शुभेच्छा. तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद मॅडम. मॅडम, आम्हाला सगळ्यात आधी तुमच्याविषयी एक थोडक्यात माहिती द्या ना. माझं पोलीसमध्ये 33 वर्ष नोकरी झालेली आहे आणि या 33 वर्षाच्या नोकरीमध्ये मी पुणे, मुंबई आणि आता सध्या नवी मुंबईमध्ये काम करत आहे. या 33 वर्षाच्या नोकरीच्या कालावधीमध्ये बरेच काही मी कामं केलेले आहे. स्पेशली रेड लाईट एरियामध्ये कामं केलेले आहेत. महिला अत्याचार किंवा मग लहान मुलांचे अत्याचार याबाबत प्राधान्याने कामं जास्त झालेले आहेत माझ्याकडे. आता जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये तुम्ही कामं केलेली आहेत पोलीस म्हणून, तर त्या कामांविषयी आम्हाला थोडक्यात माहिती सांगा ना. महिला अत्याचाराविषयी जर माहिती सांगायची म्हटलं तर पुणे या ठिकाणी मी सामाजिक सुरक्षा विभाग या ठिकाणी काम केलेलं आहे क्राईमला. आणि रेड लाईट एरियामध्ये PSI असताना मी 3 वर्ष काम केलेलं आहे. तर त्या ठिकाणी मी जवळजवळ 500-600 प्लस मुलींची सुटका केलेली आहे. ज्या मुली अत्याचार पळवून आणलेल्या जातात, ज्यांच्यावर अत्याचार होतात, ज्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांच्याकडून वाईट कामं करून घेतले जातात, अशा 500 ते 600 मुलींची मी आतापर्यंत सुटका केलेली आहे. आणि त्यांना त्यांच्या गावी पाठवून त्यांचं शासनामार्फत रिहॅबिलिटेशन झालेलं आहे. आणि त्या केसेस बरोबर अशा काही मुली असतात की ज्या स्वतःहून ह्या व्यवसायात पडतात. त्या अशा मुलींचे सामाजिक ज्या संस्था आहेत स्थानिक, त्यांच्या मदतीने त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना समजावून सांगून त्यांचे लग्न देखील लावून दिलेले आहेत. त्या आता काही मुली सुखाने संसार करतात. म्हणजे सगळ्यात मोठं पगार म्हणून तर आम्ही सगळं काम करतोच, परंतु ज्या मुलींचे लग्न लावले, ज्या मुली त्या दलदलीतून बाहेर निघाल्या कायमच्या आणि त्या संसार करतायत, त्यांचे मुलं बाळं आहेत, ही गोष्ट खूप म्हणजे अशी मनाला समाधान देऊन जाते की आम्ही एक स्त्री म्हणून एका स्त्रीचा कुठेतरी आम्ही तिला अधिकार दिलेले आहेत, तिला जगण्याची प्रेरणा दिलेली आहे. आणि त्या गोष्टीचं खूप समाधान वाटतं मला की ते काम माझ्या हातून घडलेलं आहे पुणे या ठिकाणी. तर मी तिथे इतके चांगले कामं केले. माझ्या बऱ्याच केसेसमध्ये शिक्षा लागलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर बरेच कुंटणखाने सील करण्यामध्ये पण माझ्या कामाचा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर इतर ज्या ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्याच्यामध्ये पण बरेच सामाजिक सुरक्षामध्ये असताना कामं मी केलेले आहेत. तर हे सगळे कामं बघून पुणे या ठिकाणी मला जीवनदायिनी पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे. तर जीवनदायिनी पुरस्कार म्हणजे प्रथमच तो माझा मोठा पुरस्कार होता. कारण ते पूर्ण एका मॅगझिनवर माझा फ्रंटला फोटो, माझा फोटो आणि ते सगळे रेल्वेत वगैरे सगळीकडे विकत होते त्यावेळेला. तर तेव्हा असं वाटलं की खरंच आपण चांगलं काम केलं की चांगल्या कामाची पावती आपल्याला मिळते. आणि त्यावेळेला जेव्हा जेव्हा लोकांकडून जे चांगले प्रतिसाद मिळत होते आणि तेव्हापासून एक वेगळीच म्हणजे एक चुणूक निर्माण झाली माझ्या कामाच्या पद्धतीमध्ये की नाही, आपण निरपेक्ष बुद्धीने परमेश्वराने आपल्याला ही नोकरी दिलेली आहे. तर त्या नोकरीमध्ये आपण जास्तीत जास्त आपल्याकडून जे पीडित आहेत, जे आपला आहेत, ज्यांना आपली गरज आहे, त्यांना आपली मदत जर झाली तर आपल्याला जे समाधान मिळतं ते वेगळं, परंतु त्यांचे आशीर्वाद पण खूप मिळतात. आणि त्यांच्या आशीर्वादामुळेच आपण आज म्हणजे सुखात आहोत. आणि आत्तापर्यंत ज्या 33 वर्षाच्या नोकरीमध्ये TID मध्ये काम केलेलं आहे, क्राईमला केलेलं आहे, क्राईम PI म्हणून कामं केलेली आहेत. आणि बऱ्याच ठिकाणी जे महिला अत्याचार आहेत त्या गुन्ह्यांमध्ये पण कामं केलेले आहेत. महिलांना आपण ज्या कोणी तक्रार द्यायला येतात आपल्याशी काउन्सिलिंग करतात, परंतु तक्रार द्यायला तयार होत नाही, तर त्यांना त्यांचा हक्क, अधिकार, अन्याय सहन करणं हा सगळ्यात मोठा गुन्हा आहे. हा प्रथम त्यांना आम्ही म्हणजे पहिलं सांगायचे मी की त्यांना काउन्सिलिंग करून त्यांच्यावर जो अन्याय अत्याचार झाला तर ती कंप्लेंट द्यायला त्यांना भाग पाडून त्यांनी त्यांची कंप्लेंट दाखल करून त्यांना न्याय देण्याचं काम
बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये मी महिला अत्याचाराचे गुन्हे तपासले आहेत, केलेले आहेत. असं काम आहे. तुमचं खरंच खूप काम मोठं आहे आणि ज्या मुलींना तुम्ही सोडवलं त्यांच्या नक्कीच तुम्हाला आशीर्वाद मिळतच असतील. हो, जसं नक्की. आता तुम्ही म्हणालात की तुम्हाला जीवनदायिनी पुरस्काराने गौरवित करण्यात आलं होतं, मग यासोबतच अजून कुठले पुरस्कार मिळाले तुम्हाला? पोलीस खात्यामध्ये जे हे वेगवेगळे चांगले कामं केलेले आहेत त्याच्यामध्ये मला जवळजवळ 250+ रिवॉर्ड आहेत आमच्या पोलीस खात्यातून. आणि कोरोना योद्धा आहे, इतर असे छोटे मोठे पुरस्कार मिळत असतात. आता ते सांगता येणार नाही, पण भरपूर पुरस्कार मिळालेले आहेत. आणि मी एक ऑल इंडिया प्लेयर आहे. मी ॲथलेटिक्स करायची, तर त्याच्यामध्ये पण ऑल इंडिया झालेली आहे. कंटिन्यू मला गोल्ड मेडल वगैरे रनिंगमध्ये होते. त्यामध्ये पण मला भरपूर रिवॉर्ड आणि गोल्ड मेडल, सिल्वर तर नाहीच, पण गोल्डच घेतलेले आहेत. कंटिन्यू 10 वर्षे मी स्पोर्ट केले. स्पोर्टमुळे मला ह्या सगळ्या संधी पुढे मिळालेल्या आहेत. अभिनंदन मॅडम, एवढे पुरस्कार तुम्हाला Thank you. मिळाले. मॅडम, या सगळ्याची प्रेरणा कुठून मिळाली की नाही पोलीस खात्यातच आपल्याला जायचंय? याची प्रेरणा किंवा याचं क्रेडिट कोणाला द्याल? प्रेरणा असं नाही, बघा परिस्थिती माणसाला सगळं शिकवते. तसं माझी परिस्थिती खूप म्हणजे गरिबीची होती. माझे आई वडील, प्रेरणा तर सर्वप्रथम परमेश्वराला देईल मी, कारण त्यांनी मला ही नोकरी दिली की मी ह्या नोकरीतनं मी अनेक जणांच्या सेवा करू शकते. त्याच्याबद्दल मी पहिली प्रेरणा आणि पहिलं माझं श्रद्धास्थान हे परमेश्वर आहे. त्याच्यानंतर माझे आई वडील आणि निरक्षर आहेत, ते शिकलेले नाहीत माझे आई वडील. माझे आईवडिलांनी जन्म दिला, परंतु परिस्थिती गरीब असल्यामुळे माझं शिक्षण बोर्डिंगमध्ये झालेलं आहे. तर आमच्या बोर्डिंगच्या माझ्या ज्या संस्थापिका होत्या रेणुका चौधरी, माझी आई रेणुका चौधरी आणि माझी बहीण, या त्रिदेवी आहेत. या त्रिदेवी हे माझं श्रद्धास्थान आहे परमेश्वरानंतर. कारण माझं जीवन घडलं ते फक्त त्यांच्यामुळे. कारण आईने जन्म दिला, शिकली नाही तरी पण तिने मला शिकवायची जिद्द ठेवली. आणि दिदी आहेत आमच्या चौधरी, त्यांनी आमचं शिक्षण माझं 5वी नंतरचं सगळं पूर्ण केलं. अगदी मी पोलीस भरती होण्यापर्यंत त्यांनी, माझ्याकडे काही बुटं वगैरे पण नव्हते, तर सगळी मदत त्यांनी केली. त्याच्यानंतर मग मी ग्रॅज्युएशन केलं. ग्रॅज्युएशन नंतर मग मी PSIची परीक्षा दिली. पण मुख्य प्रेरणा प्रवाह त्यांचा आहे, त्यांची छाप आहे की त्यांनी आम्हाला त्यावेळेला सपोर्ट केला, म्हणून आम्ही आज या पदावर आहोत. आणि तिसरी प्रेरणा माझी बहीण. मी जी नोकरी करते आज एवढा वर्ष, तर माझे लहान मुलं आहेत, ट्विन्स, तर त्यांना ती सांभाळत होती. आता नाही आहे ती या जगात, परंतु तिने सांभाळलं म्हणून मी ते लहान असताना मी समाजाला चांगली सेवा देऊ शकले. तर ह्या 3 देवीच आहेत आणि ह्या 3 माझ्या प्रेरणा होत्या. आणि कोणीतरी सपोर्ट असल्याशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही. आपण कितीही म्हटलो मी नारी शक्ती, मी खूप स्ट्रॉंग आहे, पण तसं नाही होत. आपल्याला सपोर्ट लागतो फॅमिलीचा. तर माझ्या फॅमिलीमध्ये माझे आई वडील तर आहेच, निरक्षर आहेत, परंतु त्यांची मला वारंवार प्रेरणा आहे. आणि परिस्थिती होती म्हणून मी पोलीस खात्यात आधी भरती झाले. आणि असं छंद वगैरे नव्हता मला की मी पोलीसमध्ये जावं किंवा असं काही वाटत नव्हतं आधी. फक्त गरज होती मला नोकरीची, आणि पोलीसच नोकरी अशी होती की म्हणजे ड्युटीला गेल्या गेल्या लगेच पगार चालू होता. आणि परिस्थितीमुळे मी पोलीस भरती झाले. आणि पोलीस भरतीनंतर मी ग्रॅज्युएशन केलं, नंतर मी PSI झाले. तर अशा प्रकारे मग सगळ्यांचे आशीर्वाद आणि यामुळे मी आत्तापर्यंत ह्या PI या लेवलला आहे. तर हे सगळं होऊ शकलं ते फक्त माझे आई वडील आणि संस्थेने माझ्यासाठी जे केलेलं आहे. बहिणीने सपोर्ट केला आणि माझे मुलं मला खूप जास्त सपोर्ट करतात. ते 7 वर्षाचे ट्विन्स आहेत, उशिरा झाले थोडे, परंतु ते आत्ता माझ्याशिवाय राहतात, पुण्याला असतात. त्यांचा जास्त सपोर्ट आत्ता ह्या कंडिशनला मला त्यांचा सपोर्ट आहे. माझ्या आईवडिलांकडे असतात, कारण आमच्या नोकऱ्या अशा आम्हाला वेळ मिळत नाही, त्याच्यामुळं मग ते आईकडे असतात माझ्या. तुम्ही म्हणालात की तुमची लहान मुलं आहेत आणि ते पुण्याला असतात तुमच्या आई वडिलांकडे, मग त्यांना आणि तुमच्या फॅमिलीला कसा वेळ देता? कारण तुमचं काम म्हणजे 24 तास तुम्हाला हजर राहणं गरजेचं असतं, मग त्यातून फॅमिलीला आणि स्पेशली मुलांना कसा वेळ देता? तसं म्हटलं तर पोलीस खात्यामध्ये फॅमिली लाईफच नसतं, कारण आम्ही 24 तास सरकारचे बांधील आहोत. आणि खूप चॅलेंजिंग याच्यामध्ये नो एक्सक्यूज आम्हाला, म्हणजे आम्ही कारण सांगू शकत नाही. कारण कर्तव्य पहिलं, नंतर फॅमिली. त्यामधूनही थोडासा ज्या वेळेला वेळ मिळेल महिन्यातून किंवा 15 दिवसातून, तर एखाद्या सुट्टीला मी पुण्याला जाते आणि माझ्या मुलांना भेटून येते. परंतु वाईट वाटतं कधी कधी की आपण म्हणजे एक समाजसेवा करताना आपल्या घरासाठी वेळ देऊ शकत नाही.
आत्ता त्यांना माझी गरज आहे, की ते लहान आहेत 7 वर्षाचे, आता 7 वर्ष पूर्ण झाले. आत्ता त्यांना गरज आहे, तर मी आत्ता त्यांना वेळ देऊ शकत नाही. आता मी वेळ प्रायोरिटी देते माझ्या नोकरीला, कारण ते माझं सर्वस्व आहे आणि ती माझी नोकरी माझी ओळख आहे. आणि माझी नोकरी आहे तर माझे मुलं आहेत, माझ्या मुलांसाठीच मी माझी नोकरी करते. तर तडजोड कुठेतरी करावी लागते. त्याच्यामुळे चालतं, थोडंसं करतो आम्ही, ॲडजस्ट करतो. मुलं पण राहतात आणि मुलांना मी खूप थँक्यू बोलते की ते राहतात व्यवस्थित, म्हणून मी नोकरी करू शकते. आणि ते तिकडे आहेत, इथे पण घरातलं वगैरे काम सगळं मी स्वतःच करते. माझ्याकडे कोणीही कामावाली बाई नाही आहे किंवा काही नाही आहे, कारण मला सगळ्या गोष्टींची आवड आहे. आणि जरी महिला असेल, माझं कितीही काम असू दे, बाहेर 14-15 तास जरी बाहेर राहिले तरी घरातलं काम मी स्वतः माझ्या हातानेच करते. आणि हे एक स्त्रीचं एक वरदान असतं की आपल्या घरामध्ये आपण काम केलं पाहिजे. तर ते एक तत्व माझं आहे की माझ्या घरामध्ये मी कामाला बाई नाही ठेवलेली. अगदी लादी पुसण्यापासून तर कपडे धुण्यापर्यंत, स्वयंपाक वगैरे सगळं मी स्वतःच काम करते, हा सगळा एवढा जॉब सांभाळून. हे म्हणजे एक स्त्री शक्तीचं मोठं उदाहरण आहे मॅडम. मॅडम, आता तुम्ही म्हणालात की खरंच तुमचं काम म्हणजे तुम्हाला एक्सक्युजेस नाही देता येत, त्यामध्ये तुम्हाला फॅमिलीला पण तडजोड करावी लागते. अनेक समस्यांना पण तुम्हाला सामोरं जावं लागत असेल, अनेक अडथळे येत असतील, मग त्यातून कसा मार्ग काढता? संघर्ष हा जीवनाचा एक पैलूच आहे आणि संघर्ष कोणाला टळला नाही, परंतु ज्यांनी संघर्ष केला तेच मोठे झालेले आहेत, हे शाश्वत सत्य आहे. तर संघर्षाला नाही घाबरत. संघर्ष केल्याशिवाय आपल्याला आपली ओळख पण निर्माण होत नाही, आपल्याला एक मान स्वाभिमान पण भेटत नाही आणि आपण आपल्या एक स्वाभिमानामध्ये राहू पण शकत नाही. तर संघर्षाला तर मी असं संघर्ष कोणत्या गोष्टीला मानतच नाही. प्रत्येक गोष्ट एक हसून त्याला सामोरे जाते. आणि संघर्ष म्हणून जर आपण मागे राहिलो तर मग काहीच करू शकणार नाही. संघर्ष हा शब्दच मी माझ्या जीवनातनं काढून टाकलेला आहे. त्याच्यामुळं मी त्याच्यावर जास्त बोलणार नाही, कारण संघर्ष केला तरच आपलं जीवन आहे आणि प्रत्येक स्त्रीला संघर्ष करावाच लागतो. अगदी घरात काम करणारी बाई पण संघर्ष करते, जी हाऊसवाईफ आपण म्हणतो. आणि एकदम हाय लेवलला अगर राष्ट्रपती पण असेल त्या ठिकाणी, कारण झाडूवाल्यापासून तर राष्ट्रपती पदापर्यंत आज महिला सक्षम आहेत आणि तिथपर्यंत जाऊ शकतात. संघर्ष कोणाला नाही आहे, ज्या संघर्ष करतात त्यांची ओळख निर्माण होते. आणि संघर्ष हा शब्द मला खूप आवडतो, पण मी त्याला इग्नोर करते. संघर्ष आहे हा समजतच नाही. जेव्हा आपण संघर्ष म्हणत राहू तर आपली प्रगती थांबते. त्यामुळे म्हणजे मी महिलांनाही सांगेल की संघर्ष आहे, मला टेन्शन आहे, मला खूप काम आहे, मला मुलांचे काम आहे, मला नोकरी आहे, मला हे, तुम्ही असं करून जर ते संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला तर आपली प्रगती तिथेच थांबणार. आपण मुलांकडे नीट लक्ष देऊ शकणार नाही, तुमच्या कामाकडे नीट लक्ष देऊ शकणार नाही. तर माझं असं मत आहे, म्हणजे वैयक्तिक मत आहे, की संघर्ष जीवनात पाहिजे, परंतु त्याला अंगाला लावून नाही घेतला पाहिजे, त्याला आपण सामोरं गेलं पाहिजे. मॅडम, आता आपण बघतोय की सायबर क्राईमचे प्रकार खूप वाढत चाललेत सध्या आणि महिलांच्या असुरक्षिततेचा प्रश्न सुद्धा खूप वाढतोय. आता मध्येच आपण बघितलं की अचानकच मुली गायब होत होत्या, त्यांचा काही पत्ताच लागत नव्हता, मध्ये असं होत होतं. मग महिलांच्या सुरक्षेसाठी म्हणजे आता आपण बघतो की मुलींना घराबाहेर हे पडावंच लागतं. आताची मुलगी घरात बसून राहू शकत नाही. हो, बरोबर आहे. असं नाही की आपण घराबाहेर पडलो की आपण परत येऊ, याची शाश्वती कोणीच नाही देऊ शकत. पण घराबाहेर पडल्यानंतर मुलींनी आपल्या सुरक्षेची काळजी कशी घेतली पाहिजे? सर्वप्रथम तुम्ही मला विचारलं की सायबरचे गुन्हे वाढत चाललेले आहे, तर त्याबद्दल मी बोलते. सायबर गुन्ह्यांचं प्रमाण आता एकदम इझिली झालंय, कारण मोबाईल, इंटरनेट याचा वापर वाढलेला आहे आणि त्यामुळे सहज कोणालाही आपण फसवू शकतो. कारण आपल्याला मेसेज येतात, OTP येतात, त्याच्यामुळे आपण पटकन विश्वास ठेवतो की नाही हे आपल्याला म्हणजे ऑफिशियल आलेलं असेल किंवा काय. तर आपण एखाद्याला एवढे सूचना देतं, शासन देतं, पोलीस डिपार्टमेंट देतं, तरीही त्याला न जुमानता आपल्या मुली, ही तरुण पिढी, लहान मुलं पण आपण काही गोष्टी एक्सेप्ट करतो मोबाईलच्या, त्याच्यातून आपण फसल्या जातो, आपल्याला ते कळतही नाही. म्हणजे आपण मुली वाईट आहेत किंवा मुलं वाईट आहेत असं नाही आहे, आपण ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये फसलं जातो. कारण ज्या काही सूचना पोलीस देतात, शासन देतं, त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो आणि फक्त आपला मोबाईल आहे, आपण ठरवायचं कसा वापरायचा, म्हणजे या भावामध्ये जातात. आज कॉलेजमध्ये वगैरे
आमचे आयुक्त सर आहेत, त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर हे सायबर जागृतीकरिता गुन्हे जे होतात त्याच्या जागृतीकरिता कॉलेजचे वगैरे विद्यार्थ्यांनी बोलवून खूप मोठ्या प्रमाणात आता वाशीला कार्यक्रम घेतला, त्याच्यामध्ये जनजागृती केलेली आहे. कारण एक पोलीस प्रत्येकाला जाऊन समजून शकत नाही, परंतु ज्या वेळेला कॉलेजचे मुलं मुली एकत्र येतात त्यांच्या थ्रोनी एका मुलाने जर फक्त 10 मुलांना जरी अवेअरनेस केला की जे काय आपण शिकवलं आम्ही शिकवलं ते 10 मुलांना केलं, त्यांनी अजून 10 मुलांना केलं, तर एक व्यक्ती 1000 10,000 कित्येक अनेक लोकांना याच्यातून अवेअरनेस देऊ शकते. पोलीस प्रत्येकाला नाही देऊ शकत, परंतु आम्ही एकाला दिला की तो एक जण अनेक हजारो लोकांना अवेअरनेस करू शकतो. तर अशा यामुळे आमच्या आयुक्तांनी पण सायबर गुन्ह्यांना आळा बसावा याकरिता मोठ्या प्रमाणात कार्यक्रम घेतलेला आहे. आणि सायबरच्या याच्यामध्ये मी महिलांना एकच सांगेल की मी सायबरचे बरेच गुन्हे खारघरला असताना तपासले, त्याच्यामध्ये महिलांना खूप इझिली टार्गेट केले जातं. स्पेशली फेसबुकवरून केलं जातं, इंस्टाग्रामवरून केलं जातं. मग ते काय आमिष दाखवतात, तारीफ करतात, तुम्ही फार छान आहे असं तसं, आणि गोड गोड बोलून मग ते पडतात मोहामध्ये त्यांच्या, आणि फसवणूक त्या मार्गाने जास्त होते. फेसबुक, इंस्टाग्राम या मार्गाने महिलांची जे म्हणजे आपण म्हणतो अत्याचार, लैंगिक अत्याचार या संदर्भात जी फसवणूक आहे ती ह्याच्यातून होते की इंस्टाग्राम, फेसबुक, आणि विश्वास ठेवतात कोणावरही सहज. मग ते खात्री करत नाही की समोरची व्यक्ती झोलर आहे किंवा मग कोण चांगली व्यक्ती आहे किंवा काय आहे. लगेच आपला सगळा बायोडाटा देऊन टाकतात, फोटो देऊन टाकतात. मग त्या फोटोचा ते मिसयूज करतात. मग त्या फोटोला आपले व्हायरल करायची धमकी देतात, व्हायरल करतात. आणि त्यामुळे मग त्या महिला ज्या मुली असतील त्या त्यांच्या सहज जाळ्यामध्ये सापडतात आणि मग त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार होतात. अशा पण काही घटना घडलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर इतर जे आहेत आपले पैशाची वगैरे फसवणूक होते, ती पण OTP हे ते शेअर करून किंवा लिंक पाठवली, अशा वेगवेगळ्या प्रकार याच्यामध्ये सायबरमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गुन्हे आहेत. म्हणजे पैशांची फसवणूक केली जाते, आपल्या इंस्टाग्रामवरून फसवणूक केली जाते, फेसबुकवरून केली जाते, पुन्हा मुलींना काहीतरी आमिष दाखवून केली जाते. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या फसवणूक आहे. तर मी त्यांच्यासाठी एकच संदेश देईन मुलींना की मुलींनी ज्या वेळेला तुम्ही इंस्टाग्राम वापरता, फेसबुक वापरता, त्यावेळेला कृपा करून तुमचं पर्सनल त्या समोरच्या व्यक्तीला पूर्ण ओळखल्याशिवाय, त्या आपल्या म्हणजे महाराष्ट्रातल्या आहेत की बाहेरच्या आहेत, पूर्ण त्यांची ओळख झाल्याशिवाय तुम्ही आपला कोणत्याही प्रकारचा त्यांना डाटा शेअर करू नका किंवा एकदम सगळ्या घरातल्या गोष्टी त्यांना म्हणजे ओपन करू नका. तुमच्या फॅमिलीची माहिती देऊ नका. मग ह्याच्यामुळे काय होतं की मग सगळी माहिती त्यांना गेल्यामुळे मग ते त्याचा व्हायरल करण्याची धमकी देऊन त्या मुली फसतात आणि त्याच्याबरोबर त्यांच्या फॅमिलीला पण सफर करावा लागतो आणि कुणाचे लग्न झालेले नसतात. मग पुढे नंतर मोठे मोठे प्रॉब्लेम येतात. तर याच्यामधून खूप मोठ्या प्रमाणात मुलींना अत्याचाराला सामोरे जावं लागतं. तर याच्यापासून जर वाचायचं असेल, सुरक्षित राहायचं असेल तर फेसबुक, इंस्टाग्राम अनोळखी मुलांसोबत कृपा करून चॅटिंग करू नये आणि त्यांच्या बोलण्याला बोलून आपण आपलं इतकं चांगलं अनमोल आयुष्य म्हणजे खराब करून घेऊ नये, असा मी संदेश देते. ज्या मुली बाहेर फिरतात किंवा आता बाहेर पण आपण बघतोय की बाहेर पडलेली प्रत्येक मुलगी सुरक्षित आहेत असं नाहीच सांगू शकत आपण. मग त्याबाबत काय सांगाल की बाहेर पडल्यानंतर कशी आपण आपली सुरक्षा ठेवली पाहिजे? हा प्रश्न आता अवघड आहे तसा. बाहेर सुरक्षेसाठी आम्ही पोलीस तर आहोतच, परंतु प्रत्येक ठिकाणी पोलीस नाही पोहोचू शकत. तर महिलांनी जर ठरवलं, बघा महिला ही करुणा, वात्सल्य, त्याग, काय दुर्गा सगळ्याचं एक प्रतीक आहे की नाही का, म्हणजे अन्याय अत्याचार सहन न करणे याचं सगळ्याचं एक प्रतीक आहे. आणि एक महिला आपलं संरक्षण स्वतःचं स्वतः करू शकते, हे म्हणजे माझं मत आहे. तर सगळ्यांनी सक्षम व्हायला पाहिजे, सगळ्यांनी काही गोष्टींचं नॉलेज घ्यायला पाहिजे. जर कोणी तुम्हाला वाटेमध्ये छेडलं तर लगेच तिथल्या तिथं त्याला जाब विचारायला पाहिजे, आरडाओरडा करायला पाहिजे आणि त्याला मग पोलिसांच्या हवाली केलं पाहिजे की बाबा हा मला असा असा छेडतोय, हे करतोय. जर तुम्ही जरा प्रतिकार केला नाही, त्याला गपचूप सहन करत गेलात, तर मग नंतर त्याच्यातनं पुढे मगाशी सांगितल्याप्रमाणे वेगळ्या घटना घडतात. मग ते हळूहळू मग भेटतात, मग हळूहळू ब्लॅकमेल करतात, मग हळूहळू मग ते विचित्र बाकीचे प्रकार होतात. मग परत ते व्हिडिओ वगैरे करतात. मग परत एक स्त्रीचं जीवन उद्ध्वस्त होतं पूर्णपणे. तर मी असं सांगेल की एकटी असं समजू नये महिलेने, आपण पण स्वतः
आता सुरक्षेच्या दृष्टीने अनेक प्रकार आहेत. जसं की स्वतः आपण कराटे वगैरे करतो, त्याच्यातून आपण आपल्या सेफसाठी जे काही बचावात्मक जे काही स्टेप्स आहेत त्या शिकल्या पाहिजे. किंवा मग मी सांगितलं तसं आता आरडाओरडा करायचा, लगेच लोकांना सांगायचं, अन्याय गपचूप सहन नाही करायचा. अशा जर गोष्टी केल्या आणि तात्काळ पोलिसांना, आता पोलिसांचं खास त्यांच्यासाठी स्पेशल 112 हेल्पलाईन आहे आणि कंटिन्यू तुमच्याकडे तात्काळ जवळच्या जवळ जे असेल ते 5 मिनिटाच्या आतमध्ये जर महिलेने कॉल केला, एखाद्या अडचणीत असेल तर तात्काळ तुम्हाला मदत प्राप्त होते. तर त्याच्यामुळे कुणी एकटं समजायचं नाही आणि बाहेर निघायला घाबरायचं नाही. कारण महिला बाहेर निघाल्या नाही तर प्रगती कशी होणार? प्रत्येकजण स्वावलंबी व्हायला पाहिजे, सगळ्यांना नोकरी करायची आहे, सगळ्यांना काही ना काही कारणाने बाहेर निघायला लागतं. तर बाहेर कसं जायचं? आपण सेफ समजा स्वतःला, असं समजू नका की आम्ही एकटे आहोत. पोलीस आहेत तुमच्याबरोबर, पोलिसने एवढ्या सुविधा निर्माण करून दिलेल्या आहे, डायल 112 आहे आणि पोलीस तुमच्या संरक्षणासाठी आहेतच. परंतु फक्त घाबरून आपल्याला काय होईल, कोण काय करेल हे समजून कुणी कोणाची प्रगती थांबवू नये. बिनधास्तपणे आपल्याला आपलं जगण्याचं स्वातंत्र्य आहे. आपण बिनधास्तपणे बाहेर वावरावं, आपला व्यवसाय करावा, आपलं संसार करावा. आपलं मुलाबाळांचं अन्न नेणं, ट्युशनला बायका घाबरतात, आम्हाला पण माहिती आहे. आणि अशा प्रकारे सगळ्यांनी काळजी घ्यावी. सोसायट्यांमध्ये पण बायकांनी काळजी घ्यावी. अनोळखीस मला प्रवेश देऊ नये किंवा काय कुणी यांनी पाठवलं त्यांनी पाठवलं खात्री केल्याशिवाय दार उघडू नये. ह्या सुरक्षा आपण स्वतः करू शकतो. आणि आपल्याला एखादा जर अनुभव आला, वाईट अनुभव आला, तर तो लगेच शेअर करावं, मैत्रिणींना करावं, घरी करावं. आता लहान मुलांच्या बाबतीमध्ये आम्ही शाळेमध्ये पण लहान मुलांचं म्हणजे मिटिंग वगैरे घेतो. सगळ्यांना 8वी 9वीच्या मुलींना आम्ही समजून सांगतो की तुम्ही सुरक्षित कसं राहायचं, तुम्ही या प्रवाहात वाहत नाही गेल्या पाहिजे, दुनिया बाहेर वाईट आहे, तुमच्यावर अन्याय अत्याचार होऊ शकतात. तर याबाबत आम्ही शाळेमध्ये जरी ट्रॅफिकला असेल तरी शाळेमध्ये पण आम्ही मुलींना याबाबत जागरूकतेचे धडे देत असतो जाऊन. म्हणजे सध्या तुम्ही ट्रॅफिक पोलीस मध्ये काम करताय, तर मग ट्रॅफिकचे नियम पाळण्यासाठी किंवा ट्रॅफिक सुरक्षेसाठी काय सांगाल? ट्रॅफिकचं सगळ्यात पोलीस खात्यामध्ये सगळ्यात अवघड म्हटलं तर ट्रॅफिकचा विषय आहे. कारण ट्रॅफिकचे नियम जर तुम्ही पाळले, एखाद्या गुन्हेगार आहे समजा जेलमध्ये जाऊन सुटून येईल, परंतु ट्रॅफिकचे नियम जर नाही पाळले, एखाद्या कुटुंबासोबत दुर्घटना झाली, एखादा व्यक्ती अगर मयत झाला अपघातामध्ये किंवा त्याला कायमचं अपंगत्व आलं तर पूर्ण लाईफ स्पॉइल होतं. स्वतः तर जीवनातून जातो, तो परत येण्याची वाट नसते आणि पूर्ण कुटुंबाला त्या गोष्टी सगळ्या फेस कराव्या लागतात. अपघातामध्ये वेगवेगळे आम्ही ज्या वेळेला बघतो त्यावेळेला खरंच वाईट वाटतं की काही वेळेला एकदम लहान लहान मुलं आहेत किंवा कुटुंब आहे, बायको आहे, आई वडील आहेत, एकूणचा एक मुलगा आहे, असे तरुण मुलं जातात. काहींचे लग्न झालेले नसतात, 22, 23, 24, 18, 17 वर्षाची मुलं गाड्या चालवतात, ते जातात. एकदम तरुण पिढी बेफानपणे गाड्या चालवतात. तर माझी एकच विनंती आहे सगळ्या नागरिकांना आणि स्पेशली तरुण मुलामुलींना की तुम्ही कृपा करून वाहन चालवताना जे वाहतुकीचे नियम ठरवून दिलेले आहेत ते वाहतुकीचे नियम पाळावेत. हेल्मेट परिधान करावे, कारण हेल्मेटमुळे बरेच वेळा जवळजवळ प्राण वाचतात. जर समजा अपघात झाला तर हे आपलं सुरक्षा कवच आहे हेल्मेट म्हणजे. तर हेल्मेट आपण वापरलं पाहिजे, सीट बेल्ट लावला पाहिजे, दारू पिऊन वाहन नाही चालवलं पाहिजे. पुन्हा सिग्नल ब्रेक सगळ्यात डेंजर आहे, सिग्नल ब्रेक कोणी करायचं नाही. जर तुम्ही प्रत्येकाने जर ठरवलं, नागरिकांना माझं आव्हान आहे कळकळीचं की तुम्ही वाहतुकीचे नियम पाळा आणि वाहतुकीचे नियम तुम्ही पाळलात तर तुमच्यामुळे एखादं कुटुंब उद्ध्वस्त होण्यापासून वाचू शकतं, एखाद्याचा अपघात होण्यापासून वाचू शकतो, एखादं जीवानिशी जाणं टळू शकतं. कुणाच्या तरी मरणाला, कुणाच्या तरी वाईट होण्याला, कुणाचं तरी घर उद्ध्वस्त होण्याला कृपा करून कारणीभूत होऊ नका. आणि हे कारणीभूत होऊ नये, आपल्याकडून एक चांगल्यात चांगलं एक समाजाचं देणं लागतं. याकरिता आपण नियम पाळणं सरकारने दिलेलं बंधनकारक आहे आणि ते नियम पाळावेत. स्वतः सुरक्षित राहावं आणि जनतेला पण सुरक्षित ठेवावं अशी मी त्यांना विनंती करते. शेवटचा प्रश्न विचारते, महिला सक्षमीकरणासाठी काय सांगाल? महिला सक्षमीकरणासाठी सगळ्याच महिला तशा सक्षम आहेतच, परंतु आपल्या कामामध्ये आपलं प्रावीण्य दाखवलं पाहिजे. प्रत्येक स्त्री असते, तिला स्वाभिमान असतो. ती घरात जरी असेल किंवा बाहेर ऑफिसमध्ये असेल किंवा इतर कोण राजकारणात असेल, कोणत्याही क्षेत्रात असू द्या, प्रत्येक याच्यामध्ये प्रत्येक महिलेने
आपण जे करतो किंवा आपल्याकडून जे काही ज्या क्षेत्रामध्ये ज्या महिला आहेत त्या महिलांनी आपल्याकडून महिलांसाठी काय काय करता येईल आणि चांगलं चांगलं करण्याचा प्रयत्न जर केला तर मोठ्या प्रमाणात महिला सक्षमीकरण होईल. कारण काही महिलांना अजूनही माहित नाही. आता गावाकडे वगैरे पण बऱ्याच महिला बचत गटातून वगैरे सगळ्यांची एक ओळख निर्माण करून देत आहेत की आपली आपली ओळख काय आहे, एक महिला म्हणून आपण कसं राहिलं पाहिजे. 10 रुपये असू दे पण तिने घरात कमवले पाहिजे. घरामध्ये बसून पण व्यवसाय करू शकतात आणि करतात खूप बायका. त्यांना तर माझं सॅल्यूट आहे. घरात मेस चालवतात बायका, डबे भरून देतात, ते सामान पॅक करतात, छोट्या छोट्या ग्रोसरीचे वगैरे कामं करून छोट्या छोट्या कामातनं बायका पैसे कमवतात आणि सक्षमीकरण झालेलंच आहे तसं बऱ्याच मोठ्या प्रमाणात. परंतु ज्या क्षेत्रात मोठ्या मोठ्या पदावर ज्या ज्या स्त्रिया आहेत, ज्या ज्या व्यक्ती आहेत, त्यांनी महिला सक्षमीकरणासाठी जास्तीत जास्त मदत करावी, जास्तीत जास्त त्यांच्यासाठी कार्यक्रम आयोजित करावे, ज्यातून महिला प्रोत्साहित होऊन त्याच्यातून जास्तीत जास्त त्यांच्या सक्षमीकरणासाठी पुढे येतील. नक्कीच मॅडम, तुम्ही म्हणालात तसं महिला पुढे येतील आणि महिला सुरक्षिततेसाठी तुम्ही जे सांगितलं ते प्रत्येक जण लक्षात घेऊन त्यात तुम्ही सांगितल्याप्रमाणे वागेल. ट्रॅफिकचे नियम देखील तुम्ही सांगितल्याप्रमाणे पाळतील अशी तुमची ही प्रेरणादायी कथा ऐकून नक्कीच कोणती तरी मुलगी यातून प्रेरणा घेऊन नक्कीच आपला एक आपल्या क्षेत्रामध्ये तिला ज्या क्षेत्रात करिअर करायचं त्या क्षेत्रात आपला ठसा उमटेल अशी आशा आहे. कॅमेरामॅन प्राजक्ता कांबळे सोबत मी वर्षा काटेकर, योद्धा न्यूज.